काय काय आणलंय जय ते गुळाची भेली आणि तिळगुळाचं. अरे वा, नारळ वरिष्ठांना देण्यासाठी शाली. वा, काय सुंदर सजवलंय ताट. हे पुष्पगुच्छ आहेत आणि हे गिफ्ट कसले? हे गिफ्ट सगळ्यांना क्वेश्चन विचारणार आहे त्याच्यावर. आणि सगळ्यात हे ना जे वरिष्ठ असतील ना लेडीज आपण साडी देणार आहे. अच्छा. ट्रे आणला का? हो, ट्रे आणला. स्टेज किती सुंदर सजवलंय. ओंकार छोटासा व्हिडिओ निकाल. एकटे चालला. महाजन भाऊंना फोन करता का? हे काय? अरे वा, रांगोळी ना, किती छान. इकडे बघा ना. एवढं छान करताय तुम्ही. येत आहेत एक 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 एक. हाय हाय मॅडम. मॅडम हाय. यांचा मठ आहे कल्याणला. हे कसं भावा बहिणींचं एक वेगळंच असतं. हो हो. काय काम आहे? नणंदबाई आल्या, जाऊबाई आहे. मस्त मस्त. माझी बहीण आहे. आता जरा भरलं हो, मगच मस्त स्टार्ट होते. केव्हा आला तुम्ही? अच्छा. हो. व्हिडिओ येत आहे. हां, फोटो करा. स्पेशल, मग स्पेशल लोकांसाठी स्पेशल. तुझी ओळख करून देते मी. ताई बसव इथे. थोडीशी माझी ओळख करून देते. इथे बसू. मी आणली तिला. आईची काय ओळख करून देते. मी जमवलंय ना तिथे लग्न. अय्या, हा काय तिकडे येतो.
छान म्हटलं ना म्हणून मला बरं वाटलं वगैरे असं. तुम्ही चहा घेतलात का? चहा घ्या, छान आहे. आणि लांबून तर नाही आलं, बरोबर आहे. इकडे बघा, हे आमचा सगळा राजपूत परिवार. वहिनी पण आहे म्हणून म्हटलं. आता प्रोग्रामला सुरुवात होईलच थोड्याच वेळात. हो ना ग, आवडतं ना मला ते. अरे वा, बरं झालं दोघं पण आले. अय्या, तुम्ही तिकडनं आला गावावरून स्पेशल यासाठी? या, स्वागत स्वागत आहे तुमचं. अरे वा, हेंद्रुण वरून आल्या. तुम्ही कसे आहात? बदलापूर माहित आहे ना, यांना मी पाहिलेलं वाटतं सर. हॉल अपुरा पडतोय. तुम्ही पण हो, बरी. असं काय असलं की बरी होऊन जाते. तुमच्या गावामध्ये पण राजपूत बाई म्हणजे बोलता उजेड उजेड आहेत. एवढी गोरी आहे आणि काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे कसे स्पेशल आपण दिसतो ना आलंय असं. का बरं? काउंटिंग म्हणून काही नाव लिहायचं आपलं. हा, नाव लिहायचं ना. राजपुतांची आन बान आणि शान असलेले आपले महाराणा प्रताप आणि प्रत्येक महाराष्ट्रीय जनांच्या तनामनास राज्य करणारे क्षत्रिय कुलवंत छत्रपती शिवाजी महाराज आणि देवी सरस्वती यांना अभिवादन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आपल्या घराघरातील पद्मिनी, आपल्या घराघरातील मुलांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आपल्या समोर आज अत्यंत कठीण अशा परिस्थितीत संघर्ष करून जिद्दीने झगडणाऱ्या आणि यश खेचून आणणाऱ्या अशा या सगळ्या यशदायिनी माता, राजपूत माता या ठिकाणी जमलेल्या आहेत. तर आजचे राजपूत सेवा संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीयुत आर के पाटील सर, आपल्या MH हायस्कूलचे प्राचार्य RJ राजपूत सर, BG बापू आहेत, राजेंद्र पाटील सर आहेत, आपल्या आजच्या पाहुण्या आहेत मायाताई फाटक, त्यानंतर आपले उपाध्यक्ष आहेत जितेंद्रजी महाले, आणि आपल्या राजपूत महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष आहेत जयश्री सोलंकी, राजेश सोलंकी, यांना सर्वांना मी विनंती करते की त्यांनी कृपया दीपांचं शब्द सुमनांनी, शब्द फुलांनी स्वागत आहेच. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाळी समयीची वाट, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. दीप प्रज्वलन होत आहे. कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करू शकतो. दीपाच्या तेजाने उजळावी अमुची नाती, कल्पनेला आकाश
यश मिळावे बुद्धीला मिळावी गती विद्या दे शक्ती दे ज्ञान दे मा सरस्वती मा सरस्वती. दीप प्रज्वलन झालेले आहे. यानंतर विद्याताई सायलीताई जयश्रीताई ज्ञानाचा दीप बाहेर उजळणं चालूच असतं आणि पुन्हा इथे देखील सौ रंजनाताई सौ वैशालीताई समस्त आपल्या राजपूत भगिनी आपल्या प्रतिनिधित्वाने या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. कुमारी साक्षी राजपूत सोनलताई राजपूत पुन्हा एकदा स्वागत गीताने आपल्या सर्वांचं स्वागत होईल त्यासाठी मी साक्षीला या ठिकाणी बोलवते. मला स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावरती. अध्यक्ष राजपूत सेवा संघाचे अध्यक्ष आर के पाटील, उपाध्यक्ष जितेंद्र महाले, कार्याध्यक्ष निरीक्षक आचार्य राजपूत सर, आर जी राजपूत सचिव, राजपूत समाज सेवा संघाचे सचिव राजेंद्र राजपूत सर, कोषाध्यक्ष बी जी बापू सर आणि महिला आघाडीच्या मावळत्या अध्यक्षा आणि उगवत्या अध्यक्षा आणि जयश्रीताई. यानंतर शब्दसुमनांच्या स्वागतानंतर पुन्हा एकदा गीत रूपातून स्वागत. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणौ प्रणमामः. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणौ प्रणमामः. नाद ब्रह्ममय जय वागेश्वरी नाद ब्रह्ममय जय वागेश्वरी शरणं ते गच्छामः. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणौ प्रणमामः. जय जय हे सुरभारती तव चरणौ प्रणमामः. प्रणमामः प्रणमामः प्रणमामः. धन्यवाद. समाजसेवा संघाचे अध्यक्ष पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. अंगावरचे कपडे आणि इथे आल्यानंतर आपण इथे नगरसेविका वगैरे होतोय म्हणजे हे खूप मानाचा तुरा फुललेला आहे आपल्या समाजामध्ये. ताईंनी मोठं लोकसंग्रह करणं ही गंमत नाही आहे आणि ती कला त्यांनी साध्य केलेली आहे किंवा त्यांनी साध्य केलेली आहे. खरंच मनापासून आपलं कौतुक आहे. यानंतर आपल्या नवीन महिला आघाडीच्या अध्यक्षांनी ज्यांना आपण घोषित केलेलं आहे जयश्रीताई, तर आपल्या मावळत्या ज्या अध्यक्ष आहेत आज
सचिव राजेंद्र राजपूत सर यांना मी विनंती करते की त्यांनी राजपूत सरांचं स्वागत करावं. सेवा संघाचे उपाध्यक्ष श्री जितेंद्र सिंग महाले यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर आनंद सिंग पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी राजपूत समाज सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कोषाध्यक्ष बीजी बापू यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. बीजी बापू करतील. किशोरभाई सिसोदिया यांना मी विनंती करते की त्यांनी राजपूत समाज सेवा संघाचे अध्यक्ष आर के पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आज आपण या कार्यक्रमाला आपले ठाणा, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, वसई, विरार, दहिसर हा जो सगळा आपला परिसर आहे, मुंबई आणि उपनगरांचा महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या आपल्या सर्वांचं मनापासून आणि हृदयापासून स्वागत. तर पण मला आपल्या सर्वांचं विशेष कौतुक असं वाटतं की आपल्या ह्या आजच्या प्रतिसादाने आपण एक आपल्या राजपूत समाजासाठी एक नवीन इतिहास रचित आहोत आणि अशा पद्धतीने महिलांचं एक वेगळं संघटन आपण आता करत आहोत. तर त्यासाठी आपण स्वतःला तयार आहोत. आपण सर्व म्हणजे घराघरातल्या बहिणी आहात, आपल्या मुलांना घडवणाऱ्या जिजाऊ आहात. दोन हात परिस्थितीशी झगडून संघर्ष करून आणि यश खेचून आणणाऱ्या सकारात्मक अशा ऊर्जेने आणि असं एक वातावरण आज तुम्ही सगळं भारावून टाकलेलं आहे. तर असा हा हळदी कुंकवाचा सुंदर असा सोहळा आज संपन्न होत आहे. अनोख्या नात्यांचा असा हा सोहळा संपन्न होत आहे. कारण की ही नाती आज या ठिकाणी कोणी सासू असेल तर कोणी सून आहे, कोणी दिराणी आहे तर कोणी जेठाणी आहे, कोणी आई आहे तर कोणी मुलगी आहे, कोणी आत्या आहे तर कोणी मावशी आहे, कोणी बहीण आहे तर कोणी वहिनी आहे. आणि अशा या सर्वच नात्यांचा सुंदर असा गोटावळा गोफच जणू काही आपण इथं विणलेला आहे. जणू काही इंद्रधनुच्या रंगांची उधळणच आपण या ठिकाणी त्या सर्व नात्यांमधलं सौंदर्यच आपण या ठिकाणी उलगडत आहात. बरं, नात्यांचं तर असूच दे, पण आता काळाप्रमाणे तुम्ही सगळे बदललात. आज आपण घराची पायरी ओलांडून बाहेर आलो. तुमच्यापैकी कोणी व्यवसायाने डॉक्टर आहेत, कोणी वकील आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी शिक्षिका आहेत, कोणी उद्योजिका आहेत, कोणी ब्युटिशियन आहेत तर कोणी फॅशन डिझायनर आहेत. वयाने देखील कोणी लहान तर कोणी थोर आहेत. पण अशा या सर्व वैविध्यातील गोडवा आणि आपण सर्वांनी परिधान केलेले छानसे दागिने आणि रंगीबेरंगी साड्यांनी हा सगळा हॉल खचाखच हे सगळं सभागृह असं छान सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं आहे. आमचे सर आहेत आणि ते आम्हाला माफ करतील. सो मी त्यांना मी सांगते सुरेंद्र मी सांगते की कृपया मुख्याध्यापक असे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. राजपूत समाज सेवा संघाचे ते अध्यक्ष आहेत. शेवटी ज्येष्ठ असल्याचं
त्यांनी राजपूत सेवा संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री आर.के. पाटील यांचा परिचय करून द्यावा. किती नाती आहेत, सर्वच नाती आज मला इथे बघायला मिळाले. मी परिचयाला सुरुवात करते. असं म्हणतात की दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे आपले राजपूत समाज सेवा संघाचे अध्यक्ष श्रीयुत आर.के. पाटील हे मितभाषी असले तरी त्यांचं कार्यच त्यांचा परिचय करून देतो. जामदासारख्या छोट्या गावातून एक पदवीधर बेरोजगार तरुण ते आजचा प्रथितयश उद्योगपती अशी त्यांची ओळख आहे. डोळ्यांमध्ये मोठी स्वप्न घेऊन मुंबईसारख्या शहरामध्ये एक दिवस हा तरुण आला आणि अतिशय कमी कालावधीमध्ये अत्यंत खडतर परिस्थितीतून कठोर मेहनतीने आर.के. दादांनी स्वतःला सिद्ध केलं. त्यांच्या यशाचा आलेख हा नेहमीच चढा राहिला. आज इंजिनिअरिंग प्रॉडक्ट असलेल्या एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्याचे ते ओनर आहेत. आर.के. दादांचं सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रातील कार्य देखील उल्लेखनीय आहे. लोकप्रिय शिवसेना नेते आणि विधान परिषद सदस्य माननीय श्रीयुत रवींद्रजी फाटक यांच्यासोबत गेली 15 वर्ष, जवळजवळ 15 वर्ष आर.के. दादा कार्यरत आहेत. मागील एखाद दोन दाखले द्यायचे झाले तर मागील 2 वर्षामध्ये कोविड काळात जवळजवळ 1,000 लोकांना, तब्बल 1,000 लोकांना त्यांनी वैद्यकीय मदत दिली. यापैकी 50 पेशंट हे अत्यंत क्रिटिकल परिस्थितीमधून त्यांना वाचवलं त्यांनी, आणि खरं तर त्यांचा पुनर्जन्म झाला असंच म्हणावं लागेल. या सर्व लोकांचे आशीर्वाद दादा तुमच्यासोबत निश्चितच आहेत असं म्हणावं लागेल. आर.के. दादा हे जे 50 जे अत्यंत क्रिटिकल अवस्थेमधले लोक होते त्यांचे आशीर्वाद निश्चित त्यांच्यासोबत असणार आहेत. दूरदृष्टी असलेले क्षेत्रातल्या तळागाळाच्या लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे, सकारात्मक विचारसरणी लाभलेले असे आर.के. दादा आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांच्या कारकिर्दीत राजपूत समाज सेवा संघ अधिक जोमाने विधायक कार्य करेल अशी मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. श्री आर.के. पाटील. आपल्या सर्वांचे राजपूतांचं आधारस्थान किंवा राजपूतांचे सर्वस्व असलेले महाराणा प्रतापसिंह, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आपल्या सिसोदिया कुळाचे छत्रपती शिवाजी महाराज या स्टेजवर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाठक, राजपूत सर, जितेंद्रजी महाले, बिजी बापू, राजेंद्र सर, आपल्या अध्यक्षा म्हणजे माझी अध्यक्षा म्हणतात ती उज्ज्वलाताई, आणि आत्ताच या आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या जयश्रीताई, उपस्थित सर्व भगिनी बंधू. आपण राजपूत समाज सेवा संघाची सुरुवात 2003 साली अगदी छोट्याशा प्रमाणामध्ये काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे या आशेने ठाण्यामध्ये केली. काही कारणामुळे त्या आज नाही आहेत, पण आम्ही सुरुवात केल्यानंतर फक्त ठाणे इथे आलेले हे मंडळ किंवा राजपूत समाज सेवा संघ चांगलं कार्य करू शकेल अशी आशा व्यक्त करून आमच्याबरोबर आमच्या पाठीशी घेऊन एक सूची प्रकाशित केली. त्या सूची प्रकाशनासाठी मला वाटतं की जवळपास MMRD डिव्हिजनमध्ये सगळे आपले लोक ठाण्याच्या गावगाव मैदानामध्ये आले. त्यावेळेचा तो उत्साह जर बघितला, तोच उत्साह आज साधारणपणे त्यावेळेस पुरुष आणि स्त्री सगळ्यांमध्ये दिसत होता. त्यापेक्षा थोडासा जास्त पण आज या आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्या भगिनींमध्ये दिसतोय. आज मंडळाने मागील अनेक दिवसाच्या कार्यक्रमामध्ये असं ठरवलं की आपण राजपूत समाज सेवा संघ महाराष्ट्रभर पसरलेल्या राजपूत समाजाच्या वधूवर म्हणजे नवविवाहित वधूवर मुली आणि मुलांसाठी कार्य करते. त्यांच्यासाठी कार्य करत असताना आपण 6 असे मेळावे आतापर्यंत आयोजित केले. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पुढचा मेळावा आपण पुढच्या 26 तारखेला म्हणजे आजपासून बरोबर 1 महिन्याने ठाण्यामध्ये
याच आणि अशाच प्रकारच्या चांगल्या अशा हॉलमध्ये आयोजित करतोय. त्या मेळाव्यासाठी तुम्हा सगळ्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभेलच ही आशा आहे. याच स्टेजवरून मी तुम्हा सगळ्यांना सांगतो की जर तुमच्याकडे तुमच्या माहितीत परिसरात गावात किंवा कोणी नातेसंबंधामध्ये जर का कोणाचं लग्न करण्याचा विचार असेल आणि जर त्यांना फॉर्म भरायचं असेल तर आज आपल्याकडे इथे फॉर्म उपलब्ध आहे. तुम्ही ते एकत्र करण्याच्या हिशोबाने एक संघटन तयार करतोय. त्याचबरोबर बरेच आपल्याकडे जर विचारात घेतलं तर खानदेशामधून इथे आलेले शिक्षक, सरकारी कर्मचारी, पोलीस आणि मंत्रालयामध्ये बरेच अधिकारी आणि कर्मचारी आहेत. राजपूत समाजसेवाच्या अंडर किंवा राजपूत समाजसेवा बरोबर एकत्र घेऊन एक समाजासाठी काहीतरी चांगलं करता येईल का किंवा करू शकू या अपेक्षेने एकत्र आणण्याचा भविष्यात मनोदय आहे. आपण आपल्या राजपूत समाजसेवा संघाच्या माध्यमातून अनेकविध कार्यक्रम आजपर्यंत केलेले आहेत. जसं वधूवर मेळावा आहे, या आधी कळव्या आणि खारेगावमध्ये छोटासा हळदी कुंकू समारंभ म्हणा किंवा आरोग्य शिबिर म्हणा असं करतोच आहे. पण हे लिमिटेड कार्य होत असताना एक मोठं काहीतरी कार्य आपल्या ठाण्याचे जे काही मंत्री आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्याने आपले आमदार साहेब आहेत जे सतत आपल्या पाठीशी उभे असतात, रवींद्र पाठक साहेब किंवा ज्येष्ठ नगरसेविका आहेत आत्ता आपल्यामध्ये त्या बोलतील कदाचित या विषयात, त्यांच्या सगळ्यांचा आणि तुम्ही सगळ्या महिला भगिनी या सगळ्यांना एकत्रित आणण्याचा आणि एकत्रित बरोबर जयश्रीताईच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सगळ्या ज्या काही ओळखी आहेत त्यांच्यावर त्यांनी दिलेला शब्द आहे म्हणून जयश्री मी दिलेला शब्द आहे म्हणून मी बोलतोय की काहीतरी वेगळं मोठं भव्य कदाचित आपण आपल्या ठाण्यासाठी आपल्या एमआयडीसाठी करू. आणि मला वाटतं त्या तुमच्या त्यांच्या बोलण्याच्या त्याच्याविषयी जर त्यांना काही सांगता आलं तर त्या सांगतील. कारण की त्यांना काय करायचंय ते मी सांगणं बरं नसेल, त्या सांगतील असं मला वाटतं. याहीपेक्षा मोठा जो काही उपक्रम करता येईल तो आम्ही करू. आज तुम्ही सगळ्या भगिनी ती व्यस्त अशा वेळात वेळ काढलेला आहे. तसं म्हटलं तर इथे उपस्थित सगळ्या भगिनी या सरस्वती मातेच्या आशीर्वादाने कदाचित इथे आलेले आहेत. म्हणून महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर आपण लक्ष्मी माते आपल्या सरस्वती मातेला पण इथे आपल्यासमोर घेऊन त्यांना पुष्पहार अर्पण केलेला आहे. तुमच्या सगळ्या याच्यापैकी मला वाटतं की जी काही आता पिढी आहे किंवा पुढच्या पिढीचे बरेच छोटे छोटे मुलं इथं आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून मला असं वाटतं की राजपूत पुढे महाराष्ट्रामध्ये एक वेगळी क्रांती करू शकेल. आज एक वेगळी यापुढे ज्याच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर थोडंसं कार्य करण्यासाठी तुमच्याकडून एक 5-6 जेवढ्या काही महिला आम्हाला स्वतःहून काम करायला येतील त्यांना आम्ही एकत्र घेऊ इच्छितो. मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगेन की जर बिलिंगली कोणीतरी चांगलं काम करत असेल तर त्यांनी कृपया यांच्याशी संपर्क साधा. आपण पुढे अनेक कार्य त्यांच्याबरोबर सहकार्याने करू. आज तुम्ही इथं आल्या त्याबद्दल मी सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि विजयश्री त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया एक मार्गदर्शन किंवा आपले 2 शब्द तुमच्याशी वितरित करावे. म्हणजे आज 2 तास तरी होत आले. मी सगळ्यांसाठी जास्त भाषण देणार नाही, थोडक्यातच 2-3 शब्द बोलून माझे वाक्य बोलतो. मराठी
सांगा बघू. कारण मी बघितलं, मी आज राष्ट्रीय क्षेत्रात 10 वर्ष तरी काम करते. माता साहेबांसोबत अनेक वर्ष काम करते. पण मी सगळ्या समाजाला पुढे जाताना बघितलं. पण माझं नेहमी खंत होतं, सरांकडे म्हणा, पाटलांकडे म्हणा, आरके पाटलांकडे म्हणा, की आपल्या समाजातल्या महिला का तुम्ही पुढे आणत नाही. खरं आहे का माझं? बरोबर आहे, बरोबर आहे. आपण सर्व क्षेत्रात पुढे आहोत. बघा, शिक्षण म्हणा वगैरे सगळ्या क्वालिटी आपल्याकडे आहेत. आज मला वाटते रश्मी मॅडम पण प्रोफेसर आहेत. जयश्रीताई सोलंकी, त्यांना तर मी शुभेच्छा देईन की आज त्यांचा अध्यक्षपद मिळालं. मी माझी अध्यक्ष उज्ज्वलताई यांना मी एकच शुभेच्छा देईन की पद बघा क्षणिक असतं. कोणताही पद म्हणा, कोणतीही गोष्ट म्हणा क्षणिक असते. पण त्यांच्यासाठी एवढं वर्ष त्यांनी काम केलेलं आहे अध्यक्ष म्हणून. त्यांना मी सांगेल की एवढा सल्ला देईल. माझे अनुभव त्यावेळी मोठे असणार तरी मी राजकीय क्षेत्रात मला जास्त अनुभव असल्यामुळे मी सांगू शकते की आपण पदावर असो की नसो, पण आपलं काम हे चालू ठेवावं, तेच आपलं मोठं पद आहे. आणि जयश्रीताईंना पण शुभेच्छा देईन की सांगेल आज तुम्ही जो पदाचा भाग घेतला आहे तो मला वाटतं त्यांनी आज मला वाटतं काय 200 महिला दिसतात मला इथे, बरोबर ना? 200च्या अधिक आहे. तेव्हा पुढच्या टायमाला कमीत कमी पुढच्या वर्षापर्यंत मी जास्त नाही 1000 महिला होतील असं मी त्यांना शुभेच्छा देते. अरे वा 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 वा. आज काल आमच्या कोकणामध्ये भरारी देवीची जत्रा होती. मला वाटतं त्या देवीने आपल्याला शक्ती दिली. मग अशी सकाळपासून मी आमची पण शाळा आहे, त्या शाळेवर 550 महिलांची मिटिंग होती. प्रत्येक ग्रुप करून होते, असे 550 महिला होते. फोटोग्राफर आमची त्या सोमवारी आहे. म्हणजे ही देवीची शक्ती आहे की एवढ्या सगळ्या गेल्या माझ्या सोमवारी. आपण सगळ्यांनी एक वाटलं समाजाला पुढे न्यायचं. पुरुष तर आपलं कर्तव्य करतो, पण मी महिलांना सुद्धा सांगेन की आपल्या समाजात जसं आपण आपल्या घराला, आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलांना आपण पुढे नेत असतो, तर आपणच माध्यम आहे, स्त्रीहीच माध्यम आहे, आपल्या समाजाला आपण पुढे नेऊ शकतो. कारण मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा एवढ्या देईन. आणि जसं आपले कार्यक्रम आता पाटील साहेबांनी सांगितलं का तुम्हाला की येणाऱ्या 26 मार्चला आपलं कार्यक्रम 24 मार्च आहे ना, तर तुम्ही सगळ्यांनी त्याला म्हणजे हातभार लावा. म्हणजे युरोपमध्ये गेली होती 21 दिवसासाठी. तर रस्त्याने जाताना एक भिकारी म्हणाला, भारत माता की जय. त्याने आमचं पोशाख, आमचं बोलणं बघून आम्ही भारतीय आहोत हे ओळखलं. भारत माता की जय ह्या शब्दामध्ये किती पावर आहे माहिती आहे का? माता, माझा देशच माता आहे. या ठिकाणी माझ्या देशाला भारत माता, ह्या देशातल्या माता किती सक्षम असतील. त्यामुळे एकमेकींना पुढे क्रमशः कार्यक्रम चालू ठेवायचे आहे. माझे 2 शब्द संपले. समाजसेवा संघाचे अध्यक्ष श्री आरके पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामधून त्यांचा संबंध वर्षभराचा पुढील सगळा अजेंडा आपल्या समोर तर ठेवला. त्याचबरोबर पाठीमागे आपण जे काही त्यांनी काम केलेलं आहे त्याचाही लेखाजोखा आपल्या समोर त्यांनी मांडला. आणि त्याचबरोबर ही जी आपली महिला आघाडी आहे, या महिला आघाडीच्या संदर्भात आपल्याला काय नवीन उपाय करता येणार आहेत, त्यासाठी यानंतर मी हॅलो तुम्ही त्याचा बघू शकता. असं मी म्हणेन सुंदर बोलते बाई. तरी आपणही खूप छान संवाद साधला. यानंतर आपल्या ज्या उगवत्या अध्यक्ष आहेत त्या उगवत्या दिनकराला आपण नमस्कार करतोच, जरी मावळत्या दिनकराला करत नसलं तरी. तेव्हा आता जयश्रीताईंचा परिचय करून द्यायला मी रंजनाताईंना या ठिकाणी बोलवते. सॉरी, थोडा कार्यक्रमामध्ये बदल करतो आहे आपण. आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले जसं म्हणतात की आसमान से तारे जमीन पर आए हैं. मी तर म्हणेन की नाही, तारे जे आहेत ते आपल्या राजपूत समाजाच्या हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमासाठी त्यांना आपण
जोरदार टाळ्या वगैरे. प्लेट आणतो सगळ्यांना द्यायचे दादा त्यांचं दादा सोडायचं. माननीय श्री सुशांत शेलार आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघाल तर खूप सारे मराठी सिनेमा आहेत. त्यानंतर टी व्हीवरती आपण त्यांना रजिस्टर बस सही केली का? कुठे गेलं ते? मागे गेलं का? रजिस्टर अच्छा लिहिलं रजिस्टरवर ना झालं. किती ज्येष्ठ श्रेष्ठ आले आहेत खरंच ना. अरे व्हिडिओ तुमचा तो व्हिडिओ येणार. केव्हा आलात तुम्ही? आम्ही नऊवारी नाही आहे ना ग आमच्याकडे. काठापत्राची आहे ना. नाही 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 शिवून घेता का तुम्ही मुली हल्ली? वा किती गोड वाटते. बस रजिस्टर मागे जाऊ द्या सगळीकडे. नमस्कार. राजमाता जिजाऊ यांना वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं वंदन करून व्यासपीठावर उपस्थित आमच्या आदरणीय ताईसाहेब जयश्रीताई फाटक, त्याचबरोबर आपले राजपूत समाजसेवा जितेंद्र महानी उपाध्यक्ष, BG पाटील, राजेंद्र राजपूत, RJ राजपूत, उज्ज्वलाताई पाटील, जयश्रीताई पाटील आणि आपण उपस्थित सर्व भगिनी. आज मला काल खरं तर RK पाटील साहेबांचा फोन आला की उद्या आमचा समाजाचा एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. खूप लोकांना माहीत नसेल की मी लोअर परळला राहतो, कारण सगळेच जण मला ठाणेकर समजतात. कारण मी शरीराने जरी लोअर परळला राहत असलो तरी मनाने ठाण्यातच असतो. कारण माझी सासरवाडी जी आहे ती ठाण्याची आहे. त्याच्यामुळे ठाण्याविषयी मला किती प्रेम आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर मी निमित्त शोधत असतो ठाण्यात येण्यासाठी. आणि आज जयश्रीताई म्हणजे मायाताई यांचा फोन आला की तुला हळदी कुंकाला उपस्थित राहायचंय. मला कालपर्यंत माहीत नव्हतं की हळदी कुंकू समारंभ आहे. फक्त माझं नशीब एवढं चांगलं की नाटकात सिनेमात काम करत असताना विविध भूमिका कराव्या लागतात. एवढंच नशीब समजतो की बहिणीने सांगितलं ये साडी नेसून ये असं नाही सांगितलं. नाही तर तिने ती इच्छा व्यक्त केली असती तर ती पण पूर्ण करावी लागली असती. पण माझ्या आयुष्यात जर का काही ठराविक मला प्रेरणा देणारी नावं असतील तर त्याच्यात माया म्हणजे जयश्रीताई फाटक यांचं नाव घेतल्याशिवाय माझं आत्मचरित्र पूर्ण होणार नाही. कारण मला आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे बहिणीचं प्रेम काय असतं ते मला जयश्रीताईंकडनं मिळालं. आणि एक खंबीर पाठिंबा जो असतो, आज गेली कित्येक वर्ष 20 वर्ष त्यांचे यजमान. पाहता क्षणी दिसलो मीच मला, दोस्त हो तो आरसा नव्हता, तो माझा बाप होता, तो माझा बाप होता. आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या सवयी लागतात. सिगारेट मी ओढली ती विजवून कानाखाली टॉक करून ज्यांनी पेटवली तो दुसरा कोणीही नव्हता, तो माझा बाप होता, तो माझा बाप होता. आता थोडंसं नाजूक आहे कारण कॉलेजमध्ये सवयी लागतात तशा नाजूक गोष्टी घडतात. स्वप्नात सुंदरीला घेऊन, नाजूक आहे ना, स्वप्नात सुंदरीला घेऊन मिठीत मी पहडलो होतो.
स्वप्नात सुंदरीला घेऊन मिठीत मी पडलो होतो, पांघरुणा सकट तिला घेऊन गेला आणि तिच्या घरी सोडून आला. तो दुसरा कोणी नव्हता, तो माझा बाप होता, तो माझा बाप होता. कंटाळा आला? कंटाळून शेवटी मी माझं नावही विसरलो होतो. आडनावासहित मागे उभा होता, तो माझा बाप होता, तो माझा बाप होता. मला इथे बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी आर के पाटील साहेब आणि कला क्षेत्रातला एक बाप माणूस आज आपल्याशी संवाद साधायला आलेला आहे आणि हे आपलं खूप सद्भाग्य आहे. तर मी म्हणेन की पुन्हा एकदा त्यांच्या स्वागतासाठी जोरदार टाळ्यांच्या गजराने एकदा त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. आणि खूप खूप धन्यवाद सुशांतजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यामध्ये आलात आणि आमच्या कार्यक्रमाला चार चांद आपण लावलेत. खूप खूप धन्यवाद. करण्यासाठी रंजनाताईंना मी बोलत. धन्यवाद. जयश्रीताई सोळंकी, जयश्रीताई राजेश सोळंकी आपल्यापैकी अनेकांना परिचित आहेत, कारण गेल्या 25 वर्षापेक्षा जास्त त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा परिचय खरं तर अक्षरशः डोळे दिपवण्या एवढा आहे, पण मी थोडक्यात अगदी शॉर्टमध्ये करून देते. त्या मिराज इन्स्ट्रुमेंटेशन सर्व्हिसेसच्या डायरेक्टर म्हणून काम बघतात. तसेच उडान एक सामाजिक प्रतिष्ठान हा जो NGO आहे त्याच्या त्या संस्थापक आहेत. भाजपा त्यांची आणखीन एक दुसरी ओळख आहे, भारतीय जनता पार्टी भाजपा ठाणे जिल्हा महिला मोर्चाच्या त्या उपाध्यक्ष आहेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे होरायझनच्या त्या चार्टर्ड प्रेसिडेंट आहेत. याच क्लबकडून त्यांना असंख्य म्हणजे वेगवेगळे कुठले पुरस्कार मिळाले आहेत ते पण अगदी थोडक्यात सांगते आहे. हा त्यांना बेस्ट रोटरियनचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच लोकमत आणि नवराष्ट्र टाइम्स ह्या वृत्तपत्रांद्वारे वुमन अचिव्हर्स अवॉर्ड त्यांना मिळाले असून मिराजकडून देखील त्यांना 4 वेळा एक्सपोर्ट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यकर्ता पुरस्कार मिळालेला आहे. जयश्रीताईंचे कार्य मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अक्षरशः प्रचंड कार्य त्या एकाच वेळेला करत असतात. त्यातले 2-4 दाखले फक्त मी देते. प्रत्येक शनिवारी साधारणतः 5,000 चपात्या किंवा रोट्या जमा करून त्या टाटा आणि KEM हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट झालेल्या पेशंट जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना, त्याचप्रमाणे अनाथाश्रमामध्ये गरीब मुलांना किंवा अनाथ मुलांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम करत असतात. दुसरं, महिलांसाठी वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबिराचं आयोजन, वृक्षारोपण, स्वच्छता उपक्रम, अवयव दानासंबंधी महिलांची बाईक रॅली, किती वैविध्य आहे ते पण बघा. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण शिबिरांचं आयोजन, गुरुपौर्णिमेला आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरण. एवढंच नव्हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की जयश्रीताई अतिशय टेक्नोसॅव्ही आहेत आणि त्याचबरोबर त्या ऑनलाईन गणपती किंवा डेकोरेशन आहे गणेशोत्सवामध्ये त्याचं स्पर्धा त्या आयोजित करतात. किल्ला बांधणी स्पर्धांचं ऑनलाईन पद्धतीनं आयोजन केलं जातं. असंख्य गरजू आणि गरीब महिलांना आर्थिक मदत असे विविध उपक्रम त्या संपूर्ण वर्षभर राबवत असतात. एवढंच नाही तर घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या जवळजवळ 250 महिलांसाठी त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खातं उघडून दिलेलं आहे. आणि ऐकायलाही मला छान वाटलं की त्या घरकाम करणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी जयश्रीताईंनी खास फॅशन शोचं आयोजन केलेलं होतं. म्हणजे ही त्यांना किती सुखद पावती असेल की अशा पद्धतीने घरकाम करणाऱ्या महिलांना जो मिळणारा आनंद जो होता, अवर्णनीय असा आनंद जयश्रीताईंमुळे त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि एवढं सगळं करणाऱ्या जयश्रीताई स्वतः नृत्य निपुण असून त्या कथ्थक विशारद आहेत. तसेच त्या शास्त्रीय गायिका देखील आहेत आणि एवढंच नव्हे तर त्या लेखिका देखील आहेत. म्हणजे मला खरंच खूप आश्चर्य वाटलं की एका व्यक्तीमध्ये एवढे सगळे गुण कसे काय असू शकतात. त्यांच्या जयश्रीताईंनी नृत्य सारांश ह्या नृत्यावर आधारित पुस्तकाचं लेखन देखील केलं आहे. उत्कृष्ट असा म्हणजे ते खरंच यांच्यापासून आपण आदर्श घ्यायला पाहिजे की एक महिला एकाच वेळेला किती वेगवेगळ्या स्तरांवरती काम करते. आणि आजपासून जयश्रीताईने आपल्या राजपूत महिला मंडळाची अध्यक्षा म्हणून नवीन जबाबदारी देखील स्वीकारली आहे. पुढील वाटचालीसाठी जयश्रीताई. इथं जमलेले सर्व वरिष्ठ, सर्व
तर कृपया जर आपण मुलांना मांडीवर घेऊ शकलो तर आपल्या भगिनींना आपण बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकतो. धन्यवाद. खूप मैत्रिणींनो, राजपूत समाज सेवा संघ महाराष्ट्र गेल्या 20 ते 22 वर्षापासून कार्यरत आहे आणि राजपूत जो संघ आहे त्यांनी बरेच उपक्रम राबवले आहे आणि त्या उपक्रमामध्ये प्रामुख्याने प्रमुख उपक्रम म्हणजे वधूवर मेळावा आहे आणि याचं कौतुक अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात होतं आणि हा खूप वेल मॅनेज प्रोग्राम असतो वधूवर मेळावा. आणि शिवाय याचा लाभ बरेच आपले तरुण तरुणींना होतो, राजपूत तरुण तरुणींना. दुसरे असे की आपले कार्यकारिणी मंडळ जे आहे त्यांनी विचार केला की नुसतंच आपण वधूवर मेळावा करायचा किंवा संघच राहू द्यायचा, तर ह्यापेक्षाही आपलं कार्य वाढायला पाहिजे. तर त्यांनी युवा राजपूत समाज संघ स्थापित केला आणि तो संघही उत्कृष्ट काम करत आहे. आणि इथं सांगताना मला खूप आनंद होतोय की 5 ते 6 वर्षापूर्वी महिलांचा देखील त्यांनी विचार केला आणि सुरुवातीच्या अध्यक्ष आपल्यातलीच आपली मैत्रीण उज्ज्वलाताई होत्या आणि त्यांनीही सुंदरसं काम हाती घेऊन ते पूर्ण केलं. आणि जेव्हा एनर्जी आणि शौर्याची गोष्ट येते तर आपण महाराणा प्रतापांना नक्कीच आदराने त्यांना आठवण करतो. त्याच एनर्जीने आणि त्याच उत्साहाने आपण राणी पद्मिनीजींना पण आठवण करतो. आणि आज या सगळ्या माझ्या राजपूत मैत्रिणींना बघून मला इथे खूप आनंद होतो आहे. असेच आपण वेगवेगळे कार्यक्रम करत राहू. आणि आपण जो आज हळदी कुंकाचा कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये आपलं पारंपरिक आहे की पेशवाई काळामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव मनवला जायचा आणि पूर्वी महिलांना बाहेर येण्याची जास्त बाहेर यायच्या नाही त्यामुळे त्यांना एकत्र कसं आणायचं तर हळदी कुंकाचा छोटे मोठे कार्यक्रम करून त्यांना मनोरंजनाचे कार्यक्रम केले जायचे. पण आता परिस्थिती खूप बदललेली आहे की महिला बाहेर पडलेल्या आहेत, वेगवेगळे उद्योग करत आहेत किंवा कोणी कलेक्टर आहे, कोणी रिक्षा चालक आहे, कोणी छोटे उद्योग करत आहे. तर असेच आपण जसं संत तुकाराम महाराज म्हणतात की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असेच आपण एकमेकांना सहाय्य करत राहू आणि आपला समाज आपण पुढे नेत राहू. थँक्यू. खूप छान जयश्रीताई, खूप सुंदर मनोगत. काय आहे की जी माणसं जास्त काम करतात ते बोलत नाहीत, त्याच्यामुळे जयश्रीताई कमी बोलल्या कारण की त्यांचं काम करण्यातून त्यांची खरी ओळख होताना दिसते. आणि जयश्रीताई आता अध्यक्ष झाल्यामुळे आपल्या सर्वांनाच मोठी स्वप्न पडायला लागली आहेत की आता नक्कीच काहीतरी, कारण त्यांच्या मागे मोठा माणूस उभा आहे ज्याच्याकडे कल्पकता पण आहे आणि त्यांच्याकडे कार्यशीलता आहे. असा एक सुंदर जोडी ही या ठिकाणी आहे आपल्या राजपूत समाजाच्या पाठीमागे. आणि त्यामुळे खूप नक्कीच घसघशीत असे खूप सुंदर उपक्रम वर्षभर होत राहतील आणि आपला असाच उदंड सहभाग त्यात लाभत राहील. खूप खूप धन्यवाद जयश्रीताई. थँक्यू. आता यानंतर त्या थोडक्यात आपल्याला सांगतील, तोपर्यंत साक्षी तर अश्विनीताई, डॉक्टर अश्विनीताई कृपया आपण इथे यावं. जयश्रीताईंना मी विनंती करते की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. अवेअरनेस क्रिएट झालेला आहे की मानसिक देखील आजार असतात. काही लागलं शारीरिक इजा म्हणजे फक्त आजार नव्हे तर मनाचे आजार ही त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचे असतात. कारण की आणि ह्या त्या सॉफ्टवेअरच्या तज्ज्ञ आहेत, तेव्हा त्या आपल्याशी संवाद साधतील. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम माहिती आहे की सगळेजण कंटाळले आहात, 2 तास बसलो आहोत आपण.
मेन कार्यक्रम आणखीन सुरू व्हायचा बाकी आहे. फार वेळ नाही घेणार. एक साधी गोष्ट, एक साधा वेलकम प्रश्न वेलकम विचारते. वेलकम. ज्यानी हा विचार केला त्यांनी फक्त हात वरती करायचा. आपण तुमची सगळे पिल्लू? इथे बसले आहोत, पण किती जणांनी आता हा विचार केला की घरी जाऊन मला काम करायचंय, स्वयंपाक बनवायचा, काय बनवू, कशाची बनवायची, उशीर होतोय, स्वयंपाक पडला आहे, नाही? वा 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 वा, क्या जोडी आहे. अजिबात नाही. सो आता आपण काय जगतोय, प्रत्यक्षात जगतोय, बरोबर? की ह्या वेळेमध्ये काय करतोय आपण याचा आनंद घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी, बरोबर? पण आपण काय करतो, वारंवार पुढचे विचार नाही तर मागचे विचार. सुशांतजींना मी विनंती करते की कृपया साक्षीला तिचं आपण कौतुक करूया एक छोटंसं गिफ्ट देऊन आपल्या हस्ते. मोह विद्यालयाकडून मोह विद्यालयाचे प्राचार्य RJ राजपूत सर तिला 500 रुपयाचं बक्षीस देत आहेत. टाळ्यांच्या गजरात तिचं आपण कौतुक करूया. धन्यवाद सुशांतजी आणि धन्यवाद साक्षी. खूप सुंदर अभिनय आणि खूप सुंदर नृत्य. सुशांतजी धन्यवाद. सुशांतजींनी अगदी एक वेळात वेळ काढून आपल्या या प्रोग्रामला हजेरी लावली. सुशांतचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सुशांतजी. सुशांतजी आपण इथे आलात. आपले नाव घ्या. नाव काय घ्यायचं? श्री आनंदसिंग पाटलांनी थोडं झुकायचं, मी थोडं वाकायचं, याला संसार म्हणायचा. नाव घ्या. नाव काय घ्यायचं? मुलांना मोठं करायचं, शिकवायचं, याला संसार म्हणतात. नाव घ्या. नाव काय घ्यायचं? सासूबाईंनी बनवायचं, सुनबाईंनी खायचं. सगळ्यांनी आजच्या मॉडर्न सुना परत एकदा बनवायचं, सुनबाईंनी खायचं, याला संसार म्हणायचं. नाव घ्या. नाव काय घ्यायचे? नातवंडांना सांभाळायची, पुन्हा आई व्हायचं, सुनांनी मजा करायची, याला संसार म्हणायचं.
ये काम